संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे सोराळा येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मनमाड यांच्या वतीने मॉक ड्रिल भाग 3 मोठ्या शिताफीने संपन्न. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम क्षेत्र पाईपलाईन मनमाड यांच्या वतीने आज 28 जानेवारी 2026 रोजी संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर हद्दीमध्ये असलेल्या सोराळा गाव येथे ऑफ साइड ऑफ आपदा प्रबंधन तहसील वैजापूर संभाजीनगर जिल्ह्यात या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जर पेट्रोलियमची लाईन अचानकपणे काही आपत्कालीन परिस्थितीत किंवा कुणी अचानक जर फोडली आणि आग लागली तर कशा पद्धतीने कोणकोणत्या योजना राबवून किंवा यंत्रणा राबवून आवश्यक तेथे सर्व माहिती या मॉक ड्रिल मधून देण्यात आली आहे. यामध्ये प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले होते. यात पोलीस प्रशासन, अग्निशामक दल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन निगडीत सर्व पदाधिकारी, कर्मचारी, त्यांच्या वेगवेगळ्या टीम्स, त्यांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. यात वैद्यकीय सेवा, ॲम्ब्युलन्स सेवा, अग्निशमन दलाची सेवा या सर्व सेवांचे देखील प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. यात सर्वात प्रथम हेल्पलाईन नंबरला कॉल करणे, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाला कळवणे, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातग्रस्त अवस्थेत एखादा व्यक्ती कधी कधी जखमी झाला तर त्याची देखील व्यवस्था प्राथमिक उपचाराद्वारे रुग्णसेविकेची तातडीने मदत घेऊन त्यांना देखील उपचारासाठी पाठवले जाते. व आग लागली असता यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने आपण आग आटोक्यात आणू शकतो याचे देखील प्रात्यक्षिक करून या ठिकाणी नागरिकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. या प्रसंगी सोराळा गावचे सरपंच, पोलीस पाटील, तळेगाव मळे येथील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पोलीस प्रशासन, वैजापूर जिल्हा संभाजीनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील अग्निशामक दलाचे प्रमुख, त्यांची यंत्रणा यांनी आपापली भूमिका यावेळी मांडली आहे. या मॉकड्रिल मध्ये नागरिकांनी भयभीत न होता कोणकोणत्या उपाययोजना कशा पद्धतीने कराव्या या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. यावेळी यंत्रणेतील सुरक्षा रक्षकापासून तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या उपमहाप्रबंधक श्री संदीपजी अग्रवाल या सर्वांपर्यंत प्रत्येकाने आपल्या पद्धतीने योग्य ते सहकार्य करत हे मॉकड्रिल यशस्वी केले आहे. यामध्ये वैद्यकीय सेवा कशा पद्धतीने तातडीने पुरवल्या जातात याचे देखील प्रात्यक्षिक या मॉक ड्रिल मध्ये दाखवण्यात आले आहे. यावेळी कंपनीच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे, ग्रामस्थांचे, विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे शब्द सुमनानी व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले होते. या संदर्भात अधिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी उपमहाप्रबंधक श्री संदीप अग्रवाल, मुख्य प्रचलन प्रबंधक श्री KVS मूर्ती अहिल्यानगर, वरिष्ठ प्रचलन प्रबंधक जितेंद्र सिंग, प्रबंधक TNI खान, प्रचलन प्रबंधक उत्कर्ष मिश्रा, असिस्टंट मॅनेजर धीरज वानखडे, अहिल्यानगर येथून आलेले साहिल मलिक, प्रचलन प्रबंधक, तसेच अग्निशामक दल, पोलीस प्रशासन, गावचे सरपंच, पोलीस पाटील, स्थानिक शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमीन शेख, अहिल्यानगर. नमस्कार, मेरा नाम संदीप कुमार अग्रवाल है. मैं इंडियन ऑयल कॉर्पोरेशन के वेस्टर्न रीजन पाइपलाइंस मनमाड़ पर एज अ स्टेशन इंचार्ज पदस्थ हूँ और आज इंडियन ऑयल की कोयली अहमदनगर सोलापुर की जो प्रोडक्ट पाइपलाइन है जो कि विलेज सुराला होते हुए जो गुजर रही है यहाँ से, यहाँ हमने एक मॉक ड्रिल का आयोजन किया था. इस आपदा प्रबंधन में हमारे साथ में यहाँ पर इंडियन ऑयल की टीम के अलावा मौजूद है यहाँ पर पुलिस के प्रशासन की टीम और मीडिया प्रभारी, साथ में एम्बुलेंस की टीम और फायर विंग से आए हुए पदाधिकारीगण. साथ में हमारे पास में जो की इक्विपमेंट्स होते हैं जिसमें से एक है मोबाइल स्पिल रिकवरी यूनिट, साथ में मोबाइल मेंटेनेंस व्हीकल जो हमारे ही इंस्टॉलेशन से इसका अरेंजमेंट किया गया है. और इस आयोजन के माध्यम से हम अपनी जो सहभागिता को दिखाना चाहते हैं कि कैसे हम इंडियन ऑयल के पाइपलाइन पर अगर कोई आपदा आती है तो हम इसको त्वरित गति से इसका निराकरण करा जा सके. और इसमें जो हमारे साथ में जो म्यूचुअल एड पार्टनर्स यहाँ पर मौजूद हैं
उनकी सहभागिता भी बहुत ही सराहनीय होती है। क्योंकि कोई भी आपदा जो है वो अगर बढ़ते बढ़ते बड़ा विकराल रूप ले ले तो शायद उसको हम अकेले भले ही व्यवस्थित रूप से निराकरण न कर सके, लेकिन अगर इनकी सहभागिता होती है तो इस माध्यम से हम किसी भी पाइपलाइन के किसी भी लोकेशन पर ऐसी आपदा को संभालने के लिए सक्षम होते हैं। मैं यहाँ पर पधारे सभी लोगों का धन्यवाद ज्ञापित करता हूँ कि उन्होंने इसमें सफल सहयोग दिया, और आगे उम्मीद करता हूँ कि अगर ऐसी कोई एक्चुअल घटना होती है तो हमें प्रशासन की तरफ से इसी तरीके से मदद प्राप्त होती रहेगी। धन्यवाद।